हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आज बघा सुट्टीचा दिवस आहे तरी पण एकदम शांतता आहे आमच्या इथे, कारण की चेतनला सुट्टी नाही आहे. चेतन गेलाय कामाला. कामाला गेलाय. चेतनला डबा वगैरे दिला मी सकाळी करून, आणि आता त्याला नाश्त्यासाठी ब्रेड ऑमलेट वगैरे पण बनवलं होतं. तर मग चेतन ते खाऊन गेलेला आहे. आता बघू, म्हणाला आहे लवकर येतो, तर आता दुपारी 3 नंतर वगैरेच येईल मे बी. तुमच्याशी बोलून खूप छान वाटतंय. आम्हाला रिस्पॉन्स खूप छान देताय तुम्ही सगळे, तर खूप आनंद होतोय आम्हाला. असंच आम्हाला तुम्ही सपोर्ट करत राहा कायम. सकाळची कामं आवरली आहेत थोडी तशी छान, आणि आता जरा झाडांना पाणी वगैरे घालते जरा, कारण की चेतनने आज घातलं नाहीये ना, विसरला वाटतं तो घालायला, कारण सुट्टी होती, कारण त्याचा झोपायचा दिवस असतो. आणि आज कसं जरा लवकर जावं लागलं ना, मग त्यामुळे तो पण गेला. तर चला आता मीच घालते. व्हिडिओ ना मला बनवायला जमले नाहीत मोठेवाले, कारण माझा हात वगैरे पण खूप दुखत होता. तुम्हाला माहिती आहे 2 दिवसापासून गेल्या हाताला खूप लागलं होतं ना, त्यामुळे नाही मी करू शकले मोठे व्हिडिओ. म्हटलं राहू दे आता. आणि आता पण अजून दुखतोय मोबाईल, मला असं पकडायला वगैरे होत नाही आहे, पण तरी पण चला थोडं म्हटलं ट्राय करते. बघा मस्त ऊन वगैरे पडले जरा. हे बघा पूर्ण अशी झालीत ना झाडं, माती सुकल्यासारखी झाली आहे बघा. तर जरा घेते घालून वगैरे असं पाणी मस्त छान असं. आपण 3 वेळेला म्हणतात ना जेवतो, झाडांना एकदा तरी पाणी घालायला पाहिजे ना आठवणीने. आणि मंडळी आज आहे आमच्या गावी पालखी. तर गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो 8 दिवस आधीच पालखीसाठी, चेतन आणि मी. आज चेतनच्या घरी पालखी आहे. काल आली रात्री. आज आमच्या इथे पालखी वस्तीला राहते, आणि आज सकाळी जाणार आणि परत येणार आहे आमच्याकडे 20 तारखेला. असं रत्नागिरीला चेतनच्या घरी 2 वेळेला पालखी येते, आणि आमच्या आईच्याकडे पालखी आहे 19 तारीखला. तर सगळे म्हणत होते या म्हणून, पण काय यावर्षी सुट्टीचा प्रॉब्लेम असल्या कारणामुळे आम्हाला म्हणजे जायलाच मिळत नाहीये. तर गेल्या वर्षी गेलो होतो आम्ही, तर ह्या वेळेला चेतनचे दुसरे काका काकी वगैरे ते गेले आहेत गावाला. गेल्या वर्षी ते आले नव्हते. असं आम्ही जात असतो, जसं आलटून पालटून जसं जमेल तसं. शेवटी जॉब पण इम्पॉर्टंट आहे ना, काय करणार, सगळंच मॅनेज करावं लागतं. कधी कधी नाही जमत. तर तुमच्या पण गावी पालखी होळी सण साजरा करतात का? नक्की सांगा कमेंटमध्ये, जर माझा हा कोणी व्हिडिओ बघत असेल तर. चला आता मंडळी, जस्ट माझं लाईव्ह संपलेलं आहे. बघा माझ्या चॅनलला जाऊन जर तुम्ही बघितला असेल तर माझा व्हिडिओ लाईव्ह पण मी आज आले होते 1 तासासाठी. हो, 1 तासाच्या वरतीच गेलं होतं. तर चला आता दुपारचं सगळं आवरायचं वगैरे तसंच राहिलंय. चेतन उशिरा आल्यामुळे थोडं जेवणाची भांडी वगैरे घासायची आहेत मला, आणि ती सगळी मी आता आवरून घेते. चला तुम्हाला दाखवते की ती पसारा पडलाय किचनमध्ये. चला आता लाईट वगैरे सुद्धा लावायला पाहिजे, वाजलेत जास्त. हे बघा, हे बघा, हे सगळं आहे ना असंच सगळं पडलेलं आहे. हे बघा लाईट लावते मी आता. सगळं हे बघा भांडी वगैरे सगळं घासायचं. हे बघा असंच. तर आता जरा सगळं हा पसारा आहेत ना सगळं आम्ही आवरून घ्या इथे असं, आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. आणि चेतन गेलेला आहे, जायचं होतं जरा प्लॅन बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी. पण बघा चेतन सकाळी कामाला गेला, सुट्टी होती तरी सुद्धा, आणि त्यानंतर आला, त्यानंतर जेवला, अर्धा तास वगैरे झोपला असेल तो. आणि आता अचानक परत त्यांची मीटिंग आहेच, म्हणजे आधीपासून ठरलं होतं सोसायटीची मीटिंग, AGM का कुठली माहीत नाही मला. ते काम चालू करणार आहेत ना बाहेरचं बिल्डिंगचं, त्यासाठी गेलं आहे. तर आता मग ते फायनल करणार आहेत वाटतं, कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं काय कसं काय ते. तर मग तिकडे आता गेलाय तो. तर आता तोपर्यंत मी आवरून घेते सगळं, आणि कुठे बाहेर जायचं आता कॅन्सल झालंय, कारण त्यांचं माहीत नाही किती वेळ ती मीटिंग चालू राहणार आहे ते अजून आपल्याला. तर चला आवरते मी माझं काम, भेटते तुम्हाला लगेच. चेतन गेलेला आहे तिकडेच. आणि अनामिका सुद्धा झोपली आहे आता. तिने खूप त्रास दिला मगाशी. मी जरा लाईव्ह आले होते ना, तर मला काहीच बोलायला वगैरे देत नव्हती ती, माहिती आहे का, सारखी असं मांडीवर वगैरे अशी येत होती, हातावर सारखी. तर तेच चालू होतं. आणि आता स्वतः बघा कशी झोपायला गेली आहे मस्त. चला आता संध्याकाळ झालेली आहे, आणि इकडे बघा मी चहा आणि असं ब्रेड खाते. हे बघा ना गोडवाली ब्रेड असतात ना, ते चेतन घेऊन आलेलं आहे. हे बघा मस्त आवडतात म्हणून खाण्यासाठी, पण ते काही दिवसभरात वेळ पण नाही मिळाला, कामं होती सगळी, लाईव्ह पण आले होते, मग त्याच्यामुळे सगळं राहून गेलं. तर आता जरा चहासोबत आता मस्त आता खाणार आहे मी असे. कोणाकोणाला आवडतात हे ब्रेड नक्की सांगा. बघा ते आतमध्ये रेड ग्रीन सगळं असतं. बघा कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा हे वाले ब्रेड. या सगळ्यांनी चहा घ्यायला. फ्रुटी ब्रेड आहेत ना हे, हां फ्रुटी ब्रेड खूप मस्त लागतात, आणि असेच खायला पण चांगले लागतात. आणि मग आता जस्ट चेतन वगैरे पण आला मीटिंगमधून, चहा वगैरे घेतली त्याने. मी तर आधीच घेतली होती चहा, आणि जरा म्हटलं चला खूप दिवसानंतर खाली जरा म्हटलं मस्त जरा थंड हवेत फेऱ्या वगैरे मारून येऊया. मग पाणी यायच्या आधी आम्ही खाली वगैरे गेलो, आणि बघा जरा फेऱ्या वगैरे मारल्या, गप्पा मारल्या जरा थोडा वेळ. कोण नाही कोण मध्येच भेटलं, मग त्यांच्याशी थोडं बोलत राहिलो. मग जरा अजून वेळ झाला, 9 वगैरे वाजले. गेलो होतो 8:20 पर्यंत असं झालं. आणि मग परत वरती आल्यानंतर थोडंसं जेवण वगैरे ते केलं. ते बघा कोण नाही कोण भेटत होते मध्ये मध्ये, मग त्यानंतर आम्ही बोलत होतो, आणि खूप छान वाटलं. पण जरा खाली गेलो म्हणून जरा शांतता पण होती, आणि थोडं कसं थंड होतं वातावरण ना, जरा छान वाटलं जाऊन आलो. पण या मंडळी
जेवायला बसते मी आता. हे बघा चेतन तिकडे बसलाय. आज किचनमध्येच बसलोय आम्ही जेवायला. जरा असं मस्त नाही बघा असं चटणी केली बोंबलाची. हे बघा अशी थोडीशी कांदा टोमॅटोवर अशी परतली आहे बघा. आमटी केली होती दुपारी आणि त्यानंतर राईस डाळ ह्याच्यामध्ये केली आहे. हे बघा चटणी हे बघा अशी थोडीशीच केली कारण आता पुरती आता राहिली की राहून जाते ती. आणि हे बघा इकडे बसलेत आमचे साहेब जेवायला समोर. या सर्वांनी जेवायला. तर या सगळ्यांनी जेवायला आम्ही जेवायला बसतोय. हे बघा असं. चला आता सकाळ झालेली आहे. कालचा माझा ब्लॉग एंड करायचा राहून गेला. आता चेतनला जरा हे बघा मस्त डब्यातून बीटची चटणी वगैरे देते. त्याची तयारी चालू आहे. पण ही बघा देते का मला काही तयारी करायला. आणि चला मंडळी हा ब्लॉग माझा आता इकडेच एंड करते आहे. जर कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन असेल तर. चलो टिल देन बाय, टेक केअर. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, सी यू.